इंदिरा संत यांच्या मृदुगंध या ललित लेखसंग्रहातून थोरली आई. तिचे लग्न झाले तेव्हा ती 9 वर्षाची होती. माझे वडील 11 वर्षांचे. आजोबांच्या हट्टाने हे लग्न झाले. आजीला पसंत नव्हते. लग्न ठरणार असे आजीच्या बंधूंना समजले तेव्हा ते म्हणाले होते, मुलाच्या लग्नाची एवढी घाई काय? त्याला न्हाण येऊन गोळक होणार आहे की काय? की त्याला तवंदीच्या डोंगराचा दगडोबा करून ठेवणार आहेस? पण आजीचे आपल्या नवऱ्यापुढे काही चालले नाही आणि लग्न लागले. ती माहेरची अगदी गरीब. त्यामुळे लहानपणी सासर माहेर फारसे झाले नाही आणि सासर घरात तर ती नकोशीच होती. आजी कोल्हापूरच्या पाध्ये घराण्यातली. मुलाचे लग्न होताच त्याला नवऱ्याच्या नकळत शिक्षणासाठी मामाकडे पाठवले. BA होईपर्यंत मुलांना तिकडेच ठेवले. वडिलांच्या रागाने त्यांचा शेवट होईपर्यंत ते तवंदीचा डोंगर चढले नाहीत. ती मात्र तवंदीलाच कोंडल्यासारखी. आजी पण पुढे वारली आणि तापट तिरसट सासऱ्याच्या हाताखाली तिला कठीण दिवस आले. भरीला त्यांच्या मैत्रिणी येऊन सासूरवास करायच्या तो निराळाच. कॉलेजात शिकत असलेल्या आपल्या नवऱ्याला तिने हे सर्व कळवले आणि मग ती कोल्हापुरी मामे सासरी राहायला गेली. वडिलांची नोकरी सुरू झाली आणि तिचे कोल्हापूर सुटले. किती होमने उपास तापास नवस सायास केले पण तिची कूस उजवली नाही. मग तिने हट्ट करून विनवण्या करून माझ्या वडिलांना लग्नाला तयार केले. गारगोटी जवळील पाटगावची एक गोरी देखणी 14 वर्षांची मुलगी पाहिली आणि वडिलांचा दुसरा संसार सजवून दिला. 2 वर्षांनी या नवरीला बाळ झाले आणि ते जरा अंगसुटे होताच तिने नवऱ्याच्या संसारातील लक्ष काढले. ती तवंदीला जाऊन राहिली. तिथली शेती कारभार पाहू लागली. तिच्या सोबतीला तिच्या बालमैत्रिणी होत्याच. त्या तिला अंबुताई म्हणून हाक मारत आणि गावची ती थोरल्या बाई होती. ही माझी थोरली आई. कळायला लागले तेव्हापासून आठवते, आम्ही मुली घरात कुणी कोणाला हाक मारत नव्हतो. आता मुले कशी दारातून हाक घालतात, आई तसे सुख आम्ही अनुभवले नाही. मोठ्या माणसांना हाक घालायची नसते. त्यामुळे आई, थोरली आई असे कधी आम्ही म्हटले नाही. थोरली आई या नात्याचा स्पष्टपणाही आम्हाला उशिराच कळला. कारण तवंदी सोडून ती कारणाशिवाय आमच्या घरी येत नसे. आली की मग मात्र आमचे खूप लाड करायची. तवंदीहून येताना ती आमच्यासाठी मोरपिसाचा जुडगा आणायची. दोडक्याच्या फळाची जाळी करून आणायची. आवळे, पोहे, लाह्या, चकल्या एखादा बाजार लुटून आणल्यासारखे आणायची. आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे कोट्याप्पा स्वयंपाक्याला मी आहे तोवर गावाला जाऊन ये तुझ्या असा हुकूम करून स्वयंपाकघर ताब्यात देत असे. दर शुक्रवारी पुरणपोळी, सांज्याची पोळी, रोज खाण्यासाठी चमचमीत असा तिचा उद्योग सुरू असायचा. वडील खुश असायचे. वडिलांचे आणि तिचे चांगलेच मैत्र होते. कधी कधी ती पुण्याला आपल्या भावाकडे माहेरपण घेऊन आमच्याकडे यायची. ते फक्त आमच्यासाठी आणलेले भांडार रिकामे करण्यासाठी. 2 दिवसांनी वडिलांना सांगायची, माझी गुरं हंबरत असतील पण मला पोचवा बघू घरी. थोरल्या आईने प्रवासाची ट्रंक उघडली की
मला जादूची पोतडी खोलल्यासारखे वाटे. काय काय त्यात भरलेले असे. काचेच्या सुट्या हातांच्या मण्यांचा पोशाख विणलेल्या बाहुल्या, लाकडी रंगीत बोळकी, पितळेची भांडी, रवी कढईपर्यंत असायचे. लाकडी ठक्या, चंदनाच्या बाहुल्या, कापडाचे घोडे, पोपट. सर्वात गोड म्हणजे बिंदी बिजवऱ्यापासून दागिने घातलेली कापडाची राणी आणि तुरा शिरपेच लावलेला राजाचा पोशाख चढवलेला राजा असे जोडपे मला फार आवडायचे. आणि याहून गोड म्हणजे राणीच्या दागिन्यांचा छोटासा पितळी डबा. त्या डब्यात वाक्या, साज, तोडे, कर्णफुले, कमरेचा पट्टा, गोड पाटल्या, पुतळ्या, ठुशी, सरी असे छोटे छोटे नाजूक दागिने असत. ते किती हातात घेतले तरी अजून घ्यावे असे वाटायचे. राणीवर ते दागिने चढवणे हा एक आनंद सोहळाच. तिचे हे आमच्याशी वागणे आईला आवडत नसे. समोर फक्त लाल चेहरा, समोर फक्त लाल चेहरा करायची, पण आम्हा दोघींना कान पिळवटून बोलायची. खादाड होणारा हात नुसत्या. कधी खाल्ले नाही काय? कधी म्हणायची, मुलखाच्या हावऱ्या तुम्ही, शी मला लाज वाटते तुमची. तिचे एक मात्र पालुपद असे. तेरड्याचा रंग 3 दिवस या बोलण्यातील दोन्ही त्यावेळी मला अगम्य होता. ती मला फार जवळची वाटली. एका प्रसंगाने तर ती थोरली आईच वाटली. प्रथम तो प्रसंग मूक चित्रपटासारखा मनात उभा राहिला आणि मग कुणी आठवणी सांगितल्या त्याने त्या चित्रपट दृश्याला आवाज मिळाला. ते शब्द आणि त्यांचा अर्थ जाणण्याची मला ताकद आली. तेव्हा म्हटले, ही माझी थोरली आई. गदगला वडील वारल्यावर थोड्या दिवसांची गोष्ट. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळी तवंदीला येण्याला निघणार होतो. बरेच पाहुणे रात्रीच्या गाडीने आपापल्या गावी जाणार होते. त्या दिवशी संध्याकाळी मधल्या सोप्यात सगळी जमली होती. भिंतीला टेकून सगळे गुडघे उभे करून बसलेले. आईने मान गुडघ्यात घातलेली, ताईमध्ये ठेवलेल्या कंदिलापाशी चित्रे बघत बसलेली आणि मी वडिलांच्या खोलीच्या उंबऱ्यावर आत खोलीत थोरली आई जमिनीवर डोके टेकून सुरसुर करत होती. पाहुणे म्हणजे काकांचे मेहुणे, वडिलांचे चुलत वगैरे भाऊबंद, थोरल्या आईचे भाऊ असे मोठे पुरुष होते. आईची बहीण होती, आत्या होत्या. मोठ्यांपैकी कुणी त्या शांततेचा भंग करून म्हणाले, व्हायचं ते होऊन गेलं, देवाची इच्छा. पण आता 2 मुली आहेत. पुढचं काही आताच बोललेलं बरं असं वाटतं. बरोबर आहे. पुढच्या व्यवस्थेविषयी आताच मोकळं मन करून बोलावं. त्यात सावत्राचा मामला हे लक्षात घ्यायला हवं. आतापर्यंत ऐकत असलेले थोरल्या आईचे रंगूअण्णा खोलीत गेले. त्यांच्या मागून मीही. ते आईला उठवत म्हणाले, अंबुताई, बाहेर चल बघू काय म्हणतायत बघ. आईने वडिलांच्या झोपण्याच्या जागेला नमस्कार केला आणि ती बाहेर आली. तिने बोलणे ऐकले होतेच. ती म्हणाली, राधाच्या संसारात मी कधीच नव्हते. तेव्हा होते तशीच पुढेही राहीन. मुलींची शेताभाताची जबाबदारी आता राधाची. असे म्हणत तिने गळ्यातील गोफाला अडकवलेले एक किल्ल्यांचे कडे सोडून आईच्या पुढे सारले. या किल्ल्या तवंदीच्या वाड्याच्या आणि शेताच्या कागदपत्राच्या. चांदी सोन्याची ट्रंक तिच्याकडे आहे. गेलेल्यांच्या पैशांचा व्यवहार मला माहीत नाही. असे म्हणून ती पुन्हा आत गेली.
सगळे चूप झाले. कदाचित त्या सर्वांना या उत्तराची अपेक्षा नसणार. हा चित्रपट तवंदीला गेल्यावर दुःखाचा भार कमी करताना शेजारच्या काकूंनी जिवंत करून माझ्यासमोर उभा केला आणि त्या दिवसापासून ती माझी थोरली आई झाली. मी नेहमी तिच्या मागे असे, पण ती मला फार लावून घेत नसे. माझ्या आईच्या धाकामुळे ती तशी वागत होती. हे मला माहीत झाले होते. काशी मावशी आईकडे तिचा उल्लेख सवतीबाई असा करायची. पाताळयंत्री हे मावशीने सवतीबाईला दिलेले खास विशेषण. थोरली आई पाण्याला वगैरे गेली की आम्हाला झोपाळ्यावर बसवून ओव्या सांगायची. मावशीला लहर यायची. सख्या ग आईची बरी लागे मारपीट, सावत्र आईची कडू साखरेची मूठ, सावत्र आईची माया ग विषारी, बाळाच्या अंगी काटे बाभूळ मिठी मारी. आम्हाला नको त्या ओव्या म्हणून मी झोपाळ्यावरून उतरून जात असे. मावशीचा मला रागच येई, आईचाही. सारखे चालायचे. सवतीबाई बरोबर विहिरीवर जाऊ नको, तिने दिलेलं खाऊ नको, तिच्याजवळ झोपू नको. आई तर मला कुऱ्हाडीचा दांडा म्हणायची. मला हा सासूरवास नको वाटे म्हणून मी त्यांच्यापासून दूर राही. थोरली आई म्हणे, तू शेतावर येणार ना, आईला विचारून ये. खायला हवं तर आईकडे माग, ती देईल. या घुसमटीत माझे मन मात्र दमून जाई. तवंदी गावावर तिची माया होती. कुणी पटका सावरत पायऱ्या चढून वर येताना दिसला की ती तणतणतच बाहेर यायची. गाढवा बायको बाळंत झाली तर मला कळवायचं नाही. मुलगी झाली तर काय, देवालाच दिली ना. आणि जाताना 2 पायली चिरग्याचे तांदूळ आणि 2 भर लिंबाचं लोणचं त्याला सुपात वाढून द्यायची. पाळीदार राणी तराळीन अगदी म्हातारी होती. अंगणात सारखी उभी असायची. आईने तिला बसायला धोंडा घालून दिला. जितक्यांदा घरात चहा होईल तितक्यांदा राणीच्या करटीत चहा घालायचा. हे काम थोरल्या आईनेच मला लावून दिले. जनावर म्हणजे आले गोतच असे ती नेहमी म्हणायची. तिच्यामुळे मला गोठा आवडला. सडा, सारवण, रांगोळी यांसारख्या कामात तिनेच मला गोडी लावली. तिचा माझ्यावर प्रभाव फार पडला. आईकडून जे बरे वाईट देणे येते ते मला माझ्या थोरल्या आईकडून मिळाले आणि या जिव्हाळ्याने माझी आई मला दुरावली. असे नको होते, पण झाले खरे. मी थोरल्या आईकडून पाखरांना अंगणात पाणी ठेवण्याचे शिकले. पण माझ्या आईची, तिच्या पहिल्या लेकीची जिव्हाळ्याची तहान मी भागवू शकले नाही. दानच उलटे पडत गेले. थोरल्या आईचे उपास सुरू. गुरु, शनी हे वार आणि एकादशी, प्रदोष, शिवरात्र, संकष्टी हे उपवासाचे दिवस. ती माहेरी जात होती तोपर्यंत पुण्याहून वर्षाचा साबुदाणा आणि शेंगदाण्याचे पीठ आणत असे. तिचा उपवास आम्हाला कधी जाणवला नाही. उलट खायलाच थोडे थोडे रुचकर असे हातावर पडे. घरात काही नसले तर कधी ती आणा म्हणत नसे. माझ्या एकदा लक्षात आले, बाजारातून केळी वगैरे आणायला काका विसरत. आईच्या लक्षात येत नाही. काकू मौन पाळते आणि थोरली आई नुसत्या कॉफीवर उपास साजरा करते.
ती चांदीच्या मोठ्या बंगलीतून कॉफी घ्यायची. हे आठवते, पण मी काही करू शकत नसे. केळी आणा अशी मी घरात बोलायची सोय नव्हती. मग तासभर तिच्यावर सर्वांचे तोंड सुटे. ती मला म्हणायची, काही बोलू नको अक्का. मी तिच्यासाठी काहीच करू शकले नाही, पण मला संसाराला लावले तिनेच. माझी BAची परीक्षा पुण्याला मी दिली त्या अगोदरच थोडे दिवस थोरली आई माहेरी गेली होती. परीक्षेसाठी मी वसतिगृहात होते. पेपर संपताच मामा मला घरी घेऊन गेले. काकांना हे समजताच ते रागाने लाल होऊन मामांच्या घरी आले. आई त्यांना म्हणाली, 2 वर्षे मी बघते आहे. मुलीच्या लग्नाच्या प्रश्नाचा तुम्ही विचका चालवला आहे. आता मी काय करायचे ते बघते. मुलाची माणसं रंगू अण्णाच्या माहितीची आहेत. मी त्यांच्याशी बोलते आणि लग्नाचा मुहूर्त धरते. तुम्हाला वाटलं यावं तर तुम्ही या. मी इंदिरेला तोपर्यंत इथेच ठेवून घेणार आहे. आईच्या या तोफेपुढे काका परतून गेले. लग्नात थोरली आई म्हणाली, इंदिरा, तुझं लग्न करून दिलं. आता मुलगा तू मला द्यायला हवा. मी तोवर जगले तर. आणि आम्हा दोघांच्या पाठीवरून हात फिरवून ती गोड हसली. अशी ही साखरेची मूठ, कडू नसलेली. इंदिरा संत यांचा थोरली आई नावाचा ललित लेख येथे समाप्त.